त्या कालावधीमध्ये तारकासूर नावाचा एक दैत्य असा माजला. तो देवतांना त्रास द्यायला लागला, देव स्त्रियांना त्रास द्यायला लागला. मग सगळे देवता भगवान विष्णूजींकडे आले आणि विष्णूजींना सांगायला लागले तारकासुराचा वध केला पाहिजे. म्हणे तारकासुराचा वध कार्तिक स्वामी म्हणजे भगवान शिव आणि पार्वती पासून निर्माण होणारी संतती, ज्यांचं दुसरं नाव आहे शिवकुमार, त्यांच्या हातूनच या तारकासुराचा वध आहे. मग आता आपल्याला अगोदर शिव पार्वतींचं लग्न लावलं पाहिजे. मग विचारलं तर सांगायला लागले नारदजी की पार्वती हिमालयाच्या पोटी अवतरित झालेल्या आहेत. हो सती, आणि तिथे त्यांचं नाव पार्वती आहे. मग शिवजींना शोधायचं कुठे, तर मानस सरोवरावर शिवजी. मग सगळे देवता भगवान विष्णू म्हणजे श्रीरामजी तिथे गेले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की बुवा तुमचं आता लग्न करावं लागेल. शिवजी म्हणाले रामजींना नका, या भानगडीत मला पाडू नका. मागे जे लग्न केलं ती जळून मेली दक्षाच्या यज्ञामध्ये. बरोबर. मी कसा तरी त्याच्यातून सुटलो. आता मला तुम्ही पुन्हा लग्नाच्या वेळेत अडकवू नका. नाही म्हणे, जन कल्याणासाठी तारकासूर नावाचा एक असुर माजलेला आहे, त्याला नष्ट करण्यासाठी शिवकुमारचा जन्म आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला विवाह करावा लागेल. तुम्ही म्हणतायत म्हणून मी करतो. मग शिवजींच्या लग्नाची तयारी करायचं ठरवलं. लग्नाचा योग्य मुहूर्त नारद मुनींनी हिमालय आणि मैनावती राणी यांना सांगितलं की तुमची जी अपर्णा, तुमची जी पार्वती आहे, हिचा विवाह आम्ही शिवजींशी जोडलेला आहे. मग ते ठरलं, होकार दिला. मग इकडे लग्नाच्या सगळ्या तयारी चालल्या कुठे, हिमालयाकडे. भला मोठा पंडाल दिलेला आहे, भला मोठा मंडप, राजाला साजेल तसं सगळं काही. आणि इकडे शिवजींकडे सगळे आले. शिवजींना म्हणतात आपल्याला आता निघायचंय. तर शिवजींनी सांगितलं म्हणे निघा, आहो पण तुमच्या अंगावर कपडे, तुम्ही असे दिगंबर अवस्थेमध्ये, काहीच वस्त्र नाही, नंग धडंग करायचंय का? म्हणजे माझं लग्न, मी कोणतेच कपडे घालणार नाही, पटत असेल तर मी लग्नाला तयार होत. आता हे म्हणाय, रामजी म्हणायला चाला आता यांना काही त्रास देऊ नका. आणि मग रामजी त्यांच्या जवळ आले. म्हणजे शिवजी एक काम करा ना, कमीत कमी कमरेला लंगोटी का होईना तेवढं तर करा. तुम्ही म्हणताय पटकन मागवा. काय 2 शिवगणांना पाठवलं. आता ते शिवगण भूत, ते भूत पळत गेले. आता कपडे कुपडे पावे ना, एक हाती मेलेला होता त्याच चांबडं ओढून आलं, हे भलं मोठं कातड एवढं. आणि सांगायला लागले म्हणे, ते शिवजींनी पाहिलं, घेतलं कमरेभोवती गुंडाळलं. पण ते राहील कसं कमरेभोवती? त्यांना कटदोरा म्हणजे करदोरा नाही. मग आता कटदोरा पाहिजे, तर कटदोरा कुठून आणावा? भला